पंचीकरण या ग्रंथामध्ये काल आपण प्रारंभ केलेला आहे आणि प्रारंभ करत असताना वस्तू निर्देशात्मक मंगल, नमस्कारात्मक मंगल आणि आशीर्वादात्मक मंगल याचा विचार केलेला आहे. आता या ठिकाणी हा जो श्लोक आहे कोणता, वंदे श्रीमत राम सद्गुरुम अतिशांतिशितया आश्लिष्टम कामादि राक्षसारी भवजलधौ तत्वबोध सेतुकरम, या श्लोकाच्या माध्यमाने आपण काय बघितलं, ज्या श्रीराम गुरूंनी हा पंचीकरण नावाचा ग्रंथ मूळ दोह्यामध्ये लिहिला, तर ते श्रीराम गुरु कसे होते हा विचार आपण काल बघितला. श्रीराम गुरु कसे होते, तर शांतीशी संयुक्त होते. त्यांची शांती कधीही बिघडत नव्हती. जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रसंग आला तरी त्यांची शांती बिघडत नव्हती आणि म्हणून त्यांचं विशेषण दिलं अति शांतिशीतया, म्हणजे शांतीरूपी स्थितीशी ते संयुक्त होते. त्याचप्रमाणे कामादी जे विकार आहेत त्या विकारांचे ते शत्रू होते. त्या विकारांना त्यांनी घालवलं होतं आणि म्हणूनही त्यांचे कोण होते, शत्रू होते. त्याचप्रमाणे या संसाररूपी समुद्रातून जे अज्ञानी जीव आहेत की जे या संसाररूपी समुद्रामध्ये दुःखाच्या आवर्तामध्ये पडलेले आहेत, अशा दुःखी जीवांना या संसाररूपी समुद्रातून वर काढण्यासाठी त्यांनी तत्वबोधरूपी सेतू बांधला, म्हणजे तत्वज्ञान ही जगापर्यंत पोहोचविलं. असे ते श्रीराम गुरु. आणि ते असणारे श्रीराम गुरु आणखीन कसे सांगितले, तर ब्रह्मविद्येने शोभून ते दिसू लागले त्या काळामध्ये. कारण की ब्रह्मविद्या कोणतीही विद्या असू द्या, गायनाची विद्या असू द्या, पखवादाची विद्या असू द्या किंवा इतर विद्या असू द्या, त्या विद्या काय करतात, मनुष्याला जगामध्ये शोभून दिसायला लावतात, म्हणजे शोभून दिसण्यासाठी कारण ठरतात. तशा प्रकारे हे जे श्रीराम गुरु आहे ते ब्रह्मविद्येने ते शोभायमान दिसत होते. आणि अशा श्रीराम गुरूंना या ठिकाणी पंडित जयकृष्णांनी काय केला, नमस्कार केला. आणि नमस्कार केल्यानंतर हा जो काही पंचीकरण ग्रंथ आहे सुरुवातीला दोह्यामध्ये होता, नंतर तो गुजराती भाषेमध्ये पंडित जय श्रीकृष्णजी यांनी केलेला आहे. का केला त्याचं कारणही सांगितलं की ज्यांना संस्कृत भाषा येत नाही परंतु या संसाररूपी समुद्रातून मुक्त होण्याची इच्छा आहे, अशांना अनायासे म्हणजे कोणत्याही प्रकारचा सायास न करिता त्यांना तत्वबोध व्हावा, जीवात परमात्म्याचं आत्मत्वाने अपरोक्ष ज्ञान व्हावं, यासाठी त्यांनी गुजराती भाषेमध्ये हा ग्रंथ लिहिला. मग ते सांगितल्यानंतर प्रत्येक ग्रंथामध्ये, कोणताही ग्रंथ असू द्या, त्या ग्रंथामध्ये प्रवृत्ती केव्हा होते, जर त्याचे अनुबंध चतुष्टय माहिती असेल तर अनुबंधाचाही आपण विचार केला. अनुबंध म्हणजे काय, ज्याच्या ज्ञानाने ग्रंथामध्ये प्रवेश होतो त्याला काय म्हणतात, अनुबंध. अनुबंध 4 आहेत, अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन. यांना काय म्हणतात, अनुबंध. हे जर माहिती नसेल, म्हणजे या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे, या ग्रंथाचा विषय काय आहे, या ग्रंथाचं फल काय आहे, प्रयोजन शब्दाचा अर्थ काय होतो, फल. या हा ग्रंथ आपण शिकला, याचं अध्ययन केलं म्हणजे नेमकं आपल्याला फल काय प्राप्त होणार, हे जर आपल्याला ज्ञान नसेल तर आपण या ग्रंथामध्ये प्रवृत्त होऊ का, होणार नाही. मग हे जर ज्ञान असेल, हा या ग्रंथाचा विषय काय, या ग्रंथाचं प्रयोजन काय आणि या ग्रंथाचा अधिकारी कोण, हे कळाल्यानंतर आपण या ग्रंथामध्ये काय होतो, प्रवृत्त होतो. मग प्रश्न निर्माण झाला की तुम्ही अनुबंधामध्ये 4 सांगितले, अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध. नेमका अधिकारी कोणाला म्हणतात, तर त्याचा विचार करत असताना आपण काल बघितलं, ज्याला आत्मा आणि अनात्मा यांचा काय झालेला आहे, विवेक झालेला आहे. आत्मा आणि अनात्मा वेगळा आहे, आत्मा वेगळा आहे, अनात्मा वेगळा आहे. लोणी आणि ताक, लोणी वेगळा आहे, ताक वेगळा आहे. भूस वेगळा आहे, बी वेगळा आहे. सार आणि आसार, फलकट तो संसार येथे सार भगवंत, म्हणजे भगवान परमात्माच एक सार तत्व आहे. आणि हा जो संसार आहे हा कसा आहे, तर आसार आहे. अशा प्रकारचा विवेक ज्याला झालेला आहे तोच या वेदांत शास्त्राचा अधिकारी आहे.
म्हणजे तत्वज्ञान प्राप्त करून घेण्याचा अधिकारी आहे. त्यानंतर ज्याच्या ठिकाणी वैराग्य आहे तो या तत्वज्ञानाचा अधिकारी आहे. ज्याने शम दम म्हणजे इंद्रियाचा निग्रह केलेला आहे, मनाचा निग्रह केलेला आहे, श्रीगुरूविषयी आणि शास्त्राविषयी अंतःकरणामध्ये अत्यंत विश्वास आहे, त्यानंतर तितिक्षा दुःख सहन करण्याची सामर्थ्य ज्याच्यामध्ये आलेलं आहे, असा काय तर वेदांत शास्त्राचा अधिकारी आहे. त्यानंतर मोक्ष इच्छा, त्याला मोक्षाची सुद्धा इच्छा असली पाहिजे. मोक्ष म्हणजे काय, काल आपण बघितलं, सर्व दुःखाची अत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, हे काय आहे, मोक्षाचं स्वरूप आहे आणि त्याची इच्छा त्याला असावी. त्यानंतर मग आता शमदमादी षट संपत्ती, याचा काय करायचा आपल्याला विचार करायचा आहे. काल आपण विवेक आणि वैराग्य या दोन गोष्टी बघितलेल्या आहेत. विवेक कशाला म्हणतात, तर आत्मस्वरूप नित्य आहे आणि आत्म्याच्या व्यतिरिक्त सर्व अनित्य आहे, अशा प्रकारचा जो निश्चय त्याला काय म्हणतात, विवेक म्हणतात. काय समजलं ना. त्यानंतर वैराग्य कशाला म्हणतात, तर इहलोकातले भोग आणि परलोकातले भोग भोगण्यासंबंधी इच्छेचा अभाव ज्याच्या अंतःकरणामध्ये झालेला आहे त्याला म्हणतात वैराग्य. कारण की जोपर्यंत आपल्याला वैराग्य होत नाही तोपर्यंत आपण तत्वज्ञान प्राप्त करू शकत नाही. त्याच्यासाठी वैराग्यच धारण करावं लागतं. बरं, ते वैराग्य कसं असावं लागतंय, स्मशान वैराग्य कामाचं नाही, तर दृढ वैराग्य लागतं. त्याच वेळेस आपण या तत्वज्ञानरूपी सेतूवर काय चालू शकतो, नाही तर चालू शकत नाही. आणि म्हणून विवेकही असावं लागतो, वैराग्यही असावं लागतं. तुकोबाराय म्हणतात एका ठिकाणी, विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. विवेकासहित काय असावं लागतं, वैराग्य असावं लागतं. कदाचित वैराग्य असे आहे पण विवेक नसेल तर ते वैराग्य काही कामाचं नाही. कदाचित विवेक आहे पण वैराग्य नाही, तो विवेकसुद्धा काही कामाचा नाही. म्हणून दोन्ही असावं लागतं, विवेकही असावं लागतो आणि वैराग्यसुद्धा असावं लागतं. आणि त्यानंतर अधिकार्याच्या लक्षणामध्ये तिसरं पद आलं होतं, शमदमादी षट संपत्ती. म्हणजे अधिकारी हा साधन चतुष्ट युक्त आहे असला पाहिजे, असं आपण बघितलं होतं. साधन चतुष्टय कोणते, विवेक, वैराग्य, शमाधी षटक संपत्ती आणि मुमुक्षुत्व. दोनचा विचार केला. आता आपल्याला बघायचंय शमदमादी षट संपत्ती. शम म्हणजे काय, दम म्हणजे काय, उपरती म्हणजे काय, तितिक्षा म्हणजे काय, श्रद्धा म्हणजे काय, हा विचार आपल्याला बघायचा आहे. पान नंबर 25 आणि 25 पानावर शेवटचा पॅरेग्राफ, शमदमादी षट संपत्ती. षट म्हणजे 6, शमदमादी षट संपत्ती, षट म्हणजे 6. हे किती 6 आहे, परंतु त्याला एकच साधन मानलेलं आहे. बघा, 6 संपत्ती सांगितल्या आहेत. 6 काय सांगितलेले आहेत, संपत्ती. जसं आपण श्रीमद भगवद्गीतेमध्ये दैवी संपत्ती म्हणतो. दैवी संपत्ती किती सांगितल्यात, 26 सांगितलेल्या आहेत. इथं किती सांगितल्यात, 6 सांगितल्यात. ह्या 6 आल्या म्हणजे सगळ्या आल्या. तर बघा, त्या अशा कोणत्या, त्या तर सांगतात शम. शम म्हणजे काय, तर व्याख्या दिलेली पुढं, सर्व वासनांचा त्याग. शम म्हणजे काय, परमार्थास प्रतिबंधक असणाऱ्या विषय वासना, म्हणजे परमार्थाला प्रतिबंध करतात कोण, विषयाच्या वासना. म्हणजे एखादा विषय मला मिळावा, ही अंतःकरणामध्ये जर भावना असेल, इच्छा निर्माण झाली असेल, तर ती असणारी इच्छा काय करते, परमार्थाला प्रतिबंध करते. जसं आता आपण काय करतो, आपण भजन करण्यासाठी निघालो, परंतु अंतःकरणामध्ये एखादी विषयाची इच्छा असेल तर ती विषयाची इच्छा काय करते, तिकडे भजनाला जाऊ देत नाही, त्याला इकडेच काय करते, भटकवते. म्हणून वासनांचा काय करावा लागतो, त्याग करावा लागतो. म्हणजे थोडक्यात मनाचा निग्रह करावा लागतो. शम म्हणजे काय, मनाचा निग्रह. त्या मनामध्ये इतर विषयाविषयी वासना निर्माण झाली नाही पाहिजे, की शब्दविषयी मला मिळावा, स्पर्शविषयी मला मिळावा, रूपविषयी मला मिळावा, रसविषयी मला मिळावा किंवा गंधविषयी मला मिळावा, ही इच्छा मनामध्ये निर्माण झाली नाही पाहिजे. जर मनाचा आपण विचार केला तर मन कसं आहे, चंचल आहे. भगवान म्हणतात
चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहम म्हणणे वायुरीव सुदुष्करम. या मनाला ताब्यामध्ये आणणं अत्यंत कसं आहे, कठीण आहे. जसं आपण वायूला एका खोलीमध्ये कोंडून ठेवू शकत नाही, तशा प्रकारे या मनाला सुद्धा आपण एकाच विषयाच्या ठिकाणी स्थिर करू शकत नाही. का? कारण की ती मनाचा स्वभाव आहे. काय? चंचलता हा त्याचा काय तर स्वभाव आहे. पण असं चंचल असणारं मन सुद्धा आपण काय करू शकतो, आपल्या ताब्यामध्ये करून घेऊ शकतो. ज्ञानोबा सांगतात ना, अभ्यासाचे नियोगे एक गती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळी केली एकी. अभ्यासाच्या द्वारे आपण सर्पाचं विष पचवू शकतो. त्यानंतर समुद्रातून पायवाट करू शकतो. विष की आहारी पडे, जेवणामध्ये जर आपण थोडं थोडं विष घेतलं तर ते सुद्धा आपण पचवू शकतो. विष की आहारी पडे समुद्री पायवाट जोडे, एकी वाघ ब्रह्म थोकडे अभ्यासे केले. अभ्यासाच्या द्वारेच आपण परमात्मा तत्वाला प्राप्त करू शकतो. मग त्या मनाची काय गोष्ट आहे, मन सहज आपल्या ताब्यात येऊ शकतं. म्हणून काय करायचंय, त्या मनाला अधीन करायचंय. मनाच्या अधीन आपण जायचं नाही. आता मनाचा स्वभावच येतो, आपल्याला वाईट मार्गाला नेण्याचं काम कोण करतंय? मनच करतंय. आणि चांगल्या मार्गाला नेण्यासाठी सुद्धा मनच कारण आहे. मन एव मनुष्यानां कारणं बंध मोक्षयोः विषयासक्तं बंधाय विमुक्तये निर्विषयम मनः. म्हणजे विषयामध्ये आसक्त असणारं जे मन आहे ते आपल्या बंधनाला कारण आहे. आणि विषयरहित जे मन आहे ते आपल्या मुक्तीसाठी कारण आहे. म्हणजे आपलंच मन बंधनालाही कारण आहे आणि मुक्तीसाठी सुद्धा कारण आहे. आपलंच मन सुखासाठी सुद्धा कारण आहे आणि दुःखासाठी सुद्धा कारण आहे. म्हणजे आपलंच मन आपल्याला सुख देतं आणि आपलंच मन आपल्याला काय देत असतं? दुःख देत असतं. म्हणून या मनाचा काय करायचा आहे? निग्रह करायचा आहे. जे विषय शास्त्राने निषिद्ध सांगितलेले आहेत त्या विषयांकडे हे मन जाऊ द्यायचं नाही. आणि जे करा म्हणून सांगितलेलं आहे तिकडे या मनाला लावायचं. कारण की सकळ सिद्धीचे कारण मन हेच काय तर सर्व सिद्धीला कारण असतं. भोग मोक्ष अथवा बंधन म्हणजे मोक्षासाठी आणि बंधनासाठी हे मनच काय तर आपलं कारण आहे. एका ठिकाणी ज्ञानोबा म्हणतात, जयाचे चोखटे मानसी मी होणी असे क्षेत्र संन्यासी. ज्याचं मन चोखट आहे, निर्मळ आहे, म्हणजे ज्या मनामध्ये विषयांची आशा राहिलेली नाही, विषयांकडे जे मन जात नाही, त्या मनामध्ये भगवान परमात्मा क्षेत्र संन्यास घेतो. क्षेत्र संन्यास म्हणजे जसं आता संसारामध्ये कंटाळल्यानंतर एखादा साधक आळंदीसारख्या क्षेत्रामध्ये जातो आणि त्या ठिकाणी इथंच मी आता या क्षेत्राला सोडून जाणार नाही म्हणजे काय करतो? तो क्षेत्र संन्यास घेतो. तसं भगवान परमात्मा आपल्या मनामध्ये केव्हा येतो? ज्यावेळेस आपण त्या मनातून वासनेचा त्याग करू. कारण की वासनेच्या संगी जन्म घेणे लागे असं नाथरायांनी सांगितलेलंच आहे. म्हणून जेवढ्या काही वासना असतील त्या आपल्याला आपल्या मनामधून काढून टाकायच्या. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊन गोपाळ राहीत येते. त्या मनाला निर्मळ केव्हा होईल? चित्त म्हणजे मन. ते मन निर्मळ केव्हा होईल? तर वासनेचा त्याग केल्यानंतरच ते निर्मळ होईल. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले काम क्रोध केले घर देते. आता काम आणि क्रोध हे सुद्धा जावे लागतात. म्हणजे अंतकरणातली विकार सुद्धा जावे लागतात, अंतकरणामध्ये असणाऱ्या वासना सुद्धा जाव्या लागतात. त्याच वेळेस त्या मनाचा आपण काय करतो? निग्रह करू शकतो. म्हणजे शम म्हणजे काय? मनाचा निग्रह करणं. त्या मनाला बाह्य असणाऱ्या अनित्य नश्वर जगतापासून काढायचंय आणि त्या भगवान परमात्म्याकडे लावायचंय. त्यालाच म्हणायचं शम, म्हणजेच मनोनिग्रह. ठीक आहे. शम सर्व वासनांचा त्याग. आता दुसरा आहे दम. शमादी षट संपत्तीमध्ये दम म्हणजे काय तरी थोडक्यात इंद्रियांचा निग्रह. कारण की इंद्रियांचा जर आपण निग्रह केला नाही तर आपल्याला परमार्थ करता येणार नाही. समजा कदाचित आपण भजन करतोय आणि भजन करत असताना काहीतरी तिकडे घटना घडलेली आहे आणि डोळे तिकडे गेलेले आहेत. तर डोळे तिकडे गेल्यानंतर भजन होईल का?
होणार नाही. मग त्या असणाऱ्या डोळ्याला काय करायचं, आपल्याला निग्रह करायचा, म्हणजे त्याला तिकडं जाऊ द्यायचं नाही. आपले डोळे भगवंताच्या जे रूप आहे त्या रूपाकडे लावायचे. कान भगवंताचं चरित्र श्रवण करण्यासाठी लावायचे. त्यानंतर या शरीराने सुद्धा भगवंताची सेवा करण्यासाठीच काय करायचं, म्हणजे जेवढे काही आपली ज्ञानेंद्रिय असतील किंवा कर्मेंद्रिय असतील त्या सर्व इंद्रियांच्या द्वारे भगवंताचीच सेवा करायची. यालाच म्हणायचं दम, म्हणजेच इंद्रियांचा निग्रह. शब्दादी बाह्य विषयापासून इंद्रियांचा निग्रह म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे काय आहेत, पंचविषय आहेत. आणि या पंचविषयाच्या ठिकाणीच सर्व जीव काय तर रमलेले आहेत. आणि या विषयांपासून आपल्याला बाजूला निघायचं आहे. आता गायन हे सुद्धा काय आहे तर शब्दविषयच आहे. त्याच्यामध्ये जर आपण रमलो तर आपल्याला तत्वज्ञान होईलच म्हणून सांगता येत नाही. ते एक असावं, आनंदासाठी असावं, परंतु तेच करणं म्हणजे काय तर त्या ठिकाणी त्यात फसणं आहे. कारण की तो एक शब्दविषयच आहे. जसं शब्दविषयामध्ये सांगितलं जातं, शब्दादिभिः पंचभिः रेव पंच, पंचत्व मापू कुरंग मातंग पतंग मीन, म्हणजे 5 असणारी प्राणी एका विषयामध्ये फसले. हरण ती शब्द विषयामध्ये फसला आणि मृत्यू त्याचा झाला. त्यानंतर कुरंग म्हणजे हत्ती स्पर्शी विषयामध्ये फसला. त्यानंतर पतंग नावाचा किडा, तो सुद्धा रूपाला पाहून, त्याला समोर दिवा ठेवलेला आहे, त्याला ते रूप खूप आवडतं आणि त्या रूपाला पाहून तो त्याच्यावर झडप हाणतो आणि मृत्युमुखी पडतो. त्यानंतर रस विषयासाठी हा जो काही मासा आहे पाण्यातला, आपण गळाला उंडा लावतो आणि जे कोळी असतात ते काय करतात, पाण्यामध्ये टाकतात. तो असणारा मासा काहीतरी आपल्याला खाण्यासाठी आलाय म्हणून तो त्याला धरतो आणि धरल्यानंतर त्याच्या तोंडामध्ये तो गळ घुसतो आणि तो त्याला बाहेर वाटतात आणि नंतर त्याचं काय होतं, मृत्यू होतो. म्हणजे रस विषयामध्ये मासा काय झाला तर मृत्युमुखी पडला. त्यानंतर हे बघा गंध विषय, त्या गंध विषयाच्या भानगडीमध्ये भ्रमर पडला आणि भ्रमराचा सुद्धा काय झाला, मृत्यू झाला. म्हणजे एका विषयामध्ये एक प्राणी गुंतला आणि त्याला मृत्यूचा सामना करावा लागला. आपण तर सर्वच विषयामध्ये गुंतलेलो आहोत, तर मग आपली सोडवणूक कशी होणार. म्हणून सांगितलं या ठिकाणी की दम, तुम्ही या 5 असणाऱ्या विषयांपासून काय व्हा, बाजूला व्हा. जर का आपण या 5 विषयामध्येच रममान राहिलो तर आपल्याला पुढची जी साधनं आहेत ती आपल्याकडून घडणार नाही आणि तत्त्वज्ञानसुद्धा होणार नाही आणि सर्व दुःखाची निवृत्ती आणि आनंदाची प्राप्तीसुद्धा होणार नाही. म्हणजे शाश्वत सुख जर मिळवायचं असेल तर ह्या सर्व गोष्टी कराव्या लागतात. मनाचाही निग्रह करावा लागतो आणि इंद्रियांचा सुद्धा निग्रह करावाच लागतो. दम, शब्दादी बाह्य विषयापासून इंद्रियांचा निग्रह. त्यानंतर बघा उपरती, थोडक्यात उपरम म्हणजे सर्व प्रपंचापासून निवृत्ती. वेद विहित कर्माची जी साधनं आहेत, स्त्री, धन, पुत्र यांचा विधीपूर्वक त्याग करायचा आणि भोगांना विषयाप्रमाणे समजून त्यांचा त्याग करायचा. म्हणजे यज्ञयागादी कर्मासाठी लागणारी जी सामुग्री आहे त्यांचा त्याग करायचा आणि जे काही भोग आहेत त्यांचा विषयाप्रमाणे त्याग करायचा. जसं आपण विषयाचा त्याग करतो तसं या विषयांचा सुद्धा त्याग करायचा आणि आत्मज्ञान प्राप्त करण्याच्या इच्छेने श्रीगुरूंची शरणागती करायची, म्हणजे सर्व प्रपंचापासून निवृत्ती. आणि असं जर आपण केलं तर त्या ठिकाणी आपल्याला तत्त्वज्ञान होईल. जर आपण प्रपंचापासून निवृत्त झालोच नाही तर तत्त्वज्ञान होणं अशक्यप्राय म्हणजे होऊ शकत नाही. उपरती सर्व प्रपंचापासून निवृत्ती म्हणजे बाह्य प्रपंचसुद्धा आणि अंतःकरणामध्ये असणारा जो प्रपंच आहे त्याचा सुद्धा काय करावं लागेल, त्याग करावा लागेल. आपण काय करतो, घरदार सोडलंय पण अंतःकरणात जो प्रपंच आहे तो अजून सुटलेला नाही आहे. बाह्य प्रपंच असो किंवा नसो काही फरक पडत नाही, पण अंतःकरणामध्ये
मनामध्ये असणारा जो प्रपंच आहे त्या प्रपंचापासून आपण काय झालं पाहिजे, बाजूला झालं पाहिजे. आता बहुतेक कसं असतं, घर बांधले डोंगरी विषय हिंडे रानोराणी, अशी कधी कधी गोष्ट असते. म्हणजे डोंगरावर घरे पण मन कुठं आहे तर गावात फिरून राहिलं, विषयांच्या घरामध्ये फिरून राहिलं. तसं नसावं. म्हणजेच काय, उपरम उपरती. थोडक्यात उपरती शब्दाचा अर्थ करत असताना संन्यास असा सुद्धा केलेला आहे. संन्यास घेणं. संन्यास म्हणजे काय, मी माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तोची संन्यासी जाणं, असा संन्यास. म्हणजे मी आणि माझं हे ज्याचं विसरलेलं आहे तोच काय तर संन्यासी आहे. थोडक्यात सम्यक प्रकाराने त्याग करायचा आहे. पूर्णपणे काय करायचं आहे, प्रपंचाचा त्याग करायचा आहे. त्यालाच म्हणायचं उपरती किंवा उपरम. पुढं तितिक्षा. तितिक्षा म्हणजे काय तर शीतोष्णादी जे द्वंद्व धर्म ते सहन करण्याची योग्यता. म्हणजे जीवनामध्ये सुख आलं तरी सहन करायचं आणि दुःख आलं तरी सहन करायचं. कधी कधी काय होतं, माणसाला सुख हे सहन करता येत नाही. तो काय करतो, जगामध्ये मिरवत असतो, मला असं सुख झालं तसं सुख झालं. सुख सहन करणं सुद्धा काय तर खूप कठीण गोष्ट आहे. आता दुःख सहन कोणाला होत नाही, ते लगेच प्रगट होतं. पण दुःख सुद्धा सहन करता आलं पाहिजे. जसं उन्हाळा असो तरी आपली स्थिती सारखीच ठेवायची, पावसाळा आला तरी आपली स्थिती सारखीच ठेवायची. जसं दक्षिण उत्तर मारुता, मेरू जैसा पंडुसुता, तैसे सुखदुःख प्राप्ता मध्यस्तुजो. ज्ञानोबा म्हणतात की जो काही मेरू पर्वत आहे त्या मेरू पर्वताला दक्षिणेकडून वारा आला काय किंवा उत्तरेकडून वारा आला काय त्याला काही फरक पडत नाही. तसं हा जो ज्याने तितिक्षा धारण केलेली आहे त्याला जीवनामध्ये अनुकूल प्रसंग आला काय किंवा प्रतिकूल प्रसंग आला काय त्याला काही फरक पडत नाही. सांगायचं इथं काय की सहन करायचं. थंडी, पावसाळा आणि उन्हाळा तिन्ही ऋतूमध्ये समान राहायचं, त्याला काय म्हणतात तितिक्षा. म्हणजे कष्टा वाचून. आता आपण काय करतो, दुःख सहन करतो पण आपण कष्टा वाचून सहन करत नाही. आपल्याला कष्ट होतात. सांगितलेले चिंता विलाप रहित, चिंता न करता आणि मोठमोठ्याने न रडता दुःख सहन करणं त्याला म्हणतात तितिक्षा. आता आपण काय करतो, थोडंसं काही दुःख झालं की लगेच चिंता, लगेच चेहरा आपला पडून जातो आणि लगेच विलाप, असं झालं, चांगलं झालं नाही, बरं झालं असं आपण करतो. हे झालं नाही पाहिजे, त्याला म्हणतात तितिक्षा. आणि तितिक्षा नसेल तर पुढचे साधनं होत नाही. कारण की हा जो साधन क्रम आहे, लक्षात घ्या, निष्काम कर्म तुम्ही केलं आणि निष्काम उपासना केली तर तुमचं अंतःकरण शुद्ध होतं. आणि अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर विवेक उत्पन्न होतो. विवेक उत्पन्न झाल्यानंतर वैराग्य उत्पन्न होतं. वैराग्य झाल्यानंतर मनाचा निग्रह होतो. मग नंतर इंद्रियाचा निग्रह होतो. नंतर संसाराविषयी आसक्ती राहत नाही, म्हणजे प्रपंचापासून तो निवृत्त होतो. आणि त्यानंतर मग प्रपंचापासून निवृत्त झाला की त्याला दुःख सहन करण्याची काय येते, योग्यता येते. हा क्रम आहे आणि हा क्रम एकदा ध्यानात राहायला काम झालं. उपरती. त्यानंतर हे बघा श्रद्धा. ज्यावेळेस आपल्या ठिकाणी तितिक्षा येते त्याच वेळेस आपल्या अंतःकरणामध्ये श्रद्धेला श्रद्धा उत्पन्न होते. श्रद्धा म्हणजे काय, ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंच्या त्याचप्रमाणे वेदांत शास्त्रातल्या वाक्यांच्या ठिकाणी भक्ती. थोडक्यात काय, गुरु वेदांत वाक्येषु विश्वासः श्रद्धा. बघा इकडं, गुरुचं वाक्य आणि वेदांताचं वाक्य म्हणजे शास्त्रवाक्य, त्याच्यावर अत्यंत काय असणं, विश्वास असणं. जर गुरुवर विश्वास नसेल आणि शास्त्रावर विश्वास नसेल तर तुम्हाला तत्वज्ञान होऊ शकत नाही. महत्त्वाचा पॉईंट काय, श्रद्धा. काय, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. भावाशिवाय भक्ती नाही आणि भक्तीशिवाय मुक्ती नाही. म्हणून सर्वात प्रथम काय, भाव म्हणजेच श्रद्धा. श्रद्धा महत्त्वाची. श्रद्धा असेल तरच आपण काय करतो, नामस्मरण करतो. आणि नामस्मरण केलं तरच काय होईल, मुक्ती मिळेल. त्याचप्रमाणे वेदांत शास्त्रातल्या वाक्यांच्या ठिकाणी भक्ती असणं म्हणजे श्रद्धा, विश्वास असणं. त्यानंतर आतापर्यंत आपण विवेक, वैराग्य, शम, दम, उपरती, तितिक्षा आणि श्रद्धा
ह्या 5 गोष्टी बघितल्या. म्हणजे समाधी षटकामध्ये 5 गोष्टी बघितल्या. आता 6वी गोष्ट काय आहे तर समाधान. समाधान म्हणजे काय? आपण संसारामध्ये आपलं सगळ्या गोष्टी अनुकूल चालत असेल तर आपण काय म्हणतो, माझं जीवन समाधानी. त्याला समाधान म्हटलेलं नाही आहे. म्हणजे विषय प्राप्त झाले की समाधानी जीवन आहे आपलं, त्याला समाधान म्हणत नाही. तर समाधान म्हणजे काय तर सच्चित स्वरूप जाणून घेतेवेळी केलेली चित्ताची एकाग्रता. थोडक्यात चित्ताची एकाग्रता होणं, यालाच काय म्हणायचं समाधान. म्हणजे चित्ताची एकाग्रता झाल्यानंतर जी स्थिती प्राप्त होते त्याला म्हणतात समाधान. आणि हे समाधान परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी चित्त एकाग्र झाल्याशिवाय प्राप्त होत नाही. म्हणून आपलं असणारं चित्त हे परमात्म्याच्या ठिकाणी काय करायचंय स्थिर करायचंय. सांसारिक विषयांच्या ठिकाणी किंवा या जगतातील जे काही विषय आहेत त्या विषयांच्या ठिकाणी जर आपण आपल्या चित्ताला स्थिर करण्याचा प्रयत्न केला आणि समाधान प्राप्त करण्याचा प्रयत्न केला तर कधीच आपल्याला समाधान प्राप्त होऊ शकत नाही. कदाचित कधी कधी वाटत असेल की मी खूप समाधानी आहे प्रपंचातले सर्व विषय मला मिळाल्यामुळं, परंतु हा काय आपला भ्रम आहे. आणि हा भ्रम घालण्यासाठीच आपल्याला शास्त्र शिकावे लागतात, गुरूंच्या सान्निध्यामध्ये जावं लागतं, त्यांची सेवा करावी लागते आणि त्यांच्या मनोगताप्रमाणे आपल्याला राहावं लागतं. त्याच वेळेस गुरु काय करतात, कृपा करतात आणि आपल्याला हे जे काही तत्त्वज्ञान आहे हे तत्त्वज्ञान आपल्या अंतःकरणामध्ये उतरविण्याचा ते प्रयत्न करतात. प्रयत्न करत नाही तर ते त्यांनी कृपा केल्याशिवाय आपल्याला तत्त्वज्ञान होऊ शकत नाही. हा काय तर या ठिकाणी शास्त्राचा नियमच आहे आणि सांगितलं गेलेलं आहे. जोपर्यंत आपण गुरुशी एकनिष्ठ राहत नाही तोपर्यंत आपल्याला शास्त्र कळू शकत नाही. तर आतापर्यंत आपण शम दमादी षट संपत्तीचा विचार केला. त्यानंतर बघा, साधन चतुष्टयामध्ये जे 4 साधनं सांगितलेले होते त्यामध्ये आता चौथं साधन कोणतं आहे? मुमुक्षुता लक्षण. मुमुक्षुता म्हणजे काय? तत्पूर्वी मोक्ष म्हणजे काय आणि मुमुक्षुत्व म्हणजे काय बघा. आता मोक्ष म्हणजे काय? आता मोक्षाची व्याख्या काय केली? सर्व दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, हेच काय आहे? मोक्षाचं स्वरूप आहे. मोक्ष कशाला म्हणतात? सर्व दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, याला म्हणतात मोक्ष. आणि या मोक्षाची उत्कट इच्छा ज्याला आहे त्याला म्हणतात मुमुक्षुता. आणि मुमुक्षुता ज्याला आहे तो झाला मुमुक्षु. 3 गोष्टी: मोक्ष, मुमुक्षुता आणि मुमुक्षु. मुमुक्षु म्हणजे कोण? ज्याला मोक्षाची इच्छा आहे तो झाला मुमुक्षु. मुमुक्षुता म्हणजे काय? तीव्र इच्छा असणं. आणि मोक्ष म्हणजे काय? सर्व दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. ही ज्याच्या ठिकाणी ज्याला मिळवायची असेल त्याला काय करावं लागेल तर या साधनाने संपन्न व्हावं लागेल. आणि तोच व्यक्ती तत्वज्ञानाचा अधिकारी आहे. मग आतापर्यंत आपण जो काही विचार केलेला आहे, अनुबंध चतुष्टयामध्ये 4 गोष्टी सांगितल्या होत्या: अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध. त्यामध्ये आपण अधिकारी कोणाला म्हणतात हा विचार केला. मग अधिकारी कोणाला म्हणतात तर जो साधन चतुष्टय संपन्न आहे तो काय आहे? अधिकारी आहे. ते साधन कोणते? विवेक, वैराग्य, समाधी षटक संपत्ती आणि मुमुक्षुत्व. या 4 साधनांनी जो संपन्न आहे तोच या वेदांत विचाराचा अधिकारी आहे. लक्षात आलं ना? तेवढं हा पॉईंट आहे बरं का. हे लक्षात आलं की पुढचं सहज लक्षात येऊन चालतं. मग आता ह्या 4 गोष्टी, अधिकाराचा विचार संपला आपला. आता दुसरं काय होतं अनुबंध चतुष्टयामध्ये? विषय, की या ग्रंथाचा विषय काय आहे, विषय नेमका ग्रंथाचा काय आहे हा विचार आपल्याला बघायचा आहे. तत्पूर्वी बघा ते मुमुक्षुता लक्षण. संसार बंधनापासून मुक्त होण्याची जी तीव्र इच्छा तिचे नाव मुमुक्षुता.
काय मुमुक्षुता कशाला म्हणतात? तीव्र इच्छेला मुमुक्षुता म्हणतात. पण कशाची तीव्र इच्छा? तर मुक्त होण्याची तीव्र इच्छा. कशातून मुक्त होण्याची तीव्र इच्छा? तर संसार बंधनातून मुक्त होण्याची तीव्र इच्छा. आता आपल्याला इच्छा आहे, पण आपल्याला इच्छा कशी आहे? तीव्र इच्छा कशी आहे? तर आपण लौकिकामध्ये आपली प्रसिद्धी व्हावी, ही आपल्या अंतःकरणामध्ये काय आहे? तीव्र इच्छा आहे. हा ही आपल्या अंतःकरणामध्ये काय आहे? तीव्र इच्छा आहे. पण आपण काहीतरी साधना करावी आणि त्या साधनेच्या द्वारे भगवत तत्वाचा साक्षात्कार करून या संसाररूपी बंधनातून मुक्त व्हावं, ही मात्र इच्छा नाही आहे. का नाही आहे? कारण की अंतःकरण निर्मळ आणि स्थिर नाही आहे, म्हणून ती इच्छा नाही आहे. ज्याचं अंतःकरण निर्मळ झालेलं आहे, ज्याचं अंतःकरण स्थिर झालेलं आहे, त्याच्याच अंतःकरणामध्ये संसार बंधनातून मुक्त होण्याची तीव्र इच्छा होऊ शकते, इतरांना होऊ शकत नाही. म्हणून सांगितलं इथं संसार बंधनापासून मुक्त होण्याची जी तीव्र इच्छा, तिचं नाव मुमुक्षुता म्हणजेच मोक्षाची इच्छा. आणि हे साधन काय तर शेवटचं आहे. पहिलं साधन सांगितलं विवेक, कशाचं? मोक्षाचं. दुसरं साधन सांगितलं वैराग्य. तिसरं साधन सांगितलं समाधी षट संपत्ती. आणि चौथं साधन सांगितलं मुमुक्षुत्व म्हणजे मोक्षाची इच्छा. हे 4 साधनांनी जो संपन्न आहे तोच या वेदांत विचाराचा अधिकारी आहे. कळालं? आता दुसरं अनुबंध चतुष्टयामध्ये विषय बघायचा. आता बघा, या 4 साधनांनी युक्त जो तो याचा अधिकारी आहे. याचा म्हणजे या पंचीकरण ग्रंथाचा, तसेच तत्वज्ञान प्राप्त करून घेण्याचा. या पंचीकरणाचा अधिकारी कोण? तर लक्षात ठेवा, ज्याला संस्कृत भाषा कळत नाही पण आत्मज्ञान प्राप्त करून घेण्याची, या संसार बंधनातून मुक्त होण्याची इच्छा ज्याला आहे, तो या पंचीकरणाचा अधिकारी आहे. तत्वज्ञान प्राप्त करण्याचा अधिकारी कोण आहे? जो साधन चतुष्टय संपन्न आहे, तोच तत्वज्ञान प्राप्त करून घेण्याचा अधिकारी आहे. या 4 साधनांनी युक्त जो तो याचा अधिकारी आहे. आता या ग्रंथाचा विषय कोणता तो सांगतो. आतापर्यंत आपण अधिकाऱ्याचं वर्णन केलं. उद्या तुम्हाला सगळ्या व्याख्या सांगाव्या लागतील. अधिकारी कोणाला म्हणतात मग ती सांगायचं. जो साधन चतुष्टय संपन्न आहे त्याला अधिकारी म्हणतात. मी विचारील विवेक म्हणजे काय, मग विवेक सांगायचा. वैराग्य म्हणजे काय, वैराग्य सांगायचं. शम म्हणजे काय, दम म्हणजे काय, तितिक्षा म्हणजे काय, मुमुक्षुता म्हणजे काय, हे सर्व गोष्टी काय कराव्या लागतात? पाठांतर कराव्या लागतात. समजलं ना? होईल ना? कब झाली एवढा?